नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामध्ये मारुती देवस्थान येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीतमय भजन गायनाने करून स्वागत गीत गायले गेले व क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेला तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वासुदेव सावतकर यांचे बच्चू वानरे माजी नगरसेवक चांदूर रेल्वे यांच्या हस्ते शाल श्रीफळ सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो देण्यात आले। तसेच कार्यक्रमाचे वक्ते वैभव निमकर यांचा सत्कार माजी नगरसेवक अजय हजारे यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील मालखेडे यांचा सत्कार हर्षल वाघ यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच समितीचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांचा सत्कार ओमप्रकाश मानकर यांच्या हस्ते करण्यात आला व समितीचे सचिव ॲडव्होकेट विशाल भोयर यांचा सत्कार अभयबा नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच या कार्यक्रमात श्रीशा हर्षल वाघ या चिमुकलीने सावित्रीबाईच्या वेशभूषेत येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वातकर सर यांचे मनोगत व्यक्त झाले व कार्यक्रमाचे वक्ता वैभव निमकर यांच्या भाषणाला सुरुवात झाली। त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वातकर सर यांचे मनोगत व्यक्त झाले व कार्यक्रमाचे वक्ता वैभव निमकर यांच्या भाषणाला सुरुवात झाली। त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रगाढ माहिती उपस्थित सर्वांना त्यांनी दिली। तसेच महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या जीवन कार्याला सुद्धा उजाळा दिला। टाळ्यांच्या गडगडाट करून कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याला सुद्धा उजाळा दिला। उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट करून कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। चांदूर रेल्वे शहरामध्ये बरेच वर्षानंतर सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यामुळे शहरवासियांमध्ये उत्साह निर्माण झाला। या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे संचालन अंकिता नागतोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीचे सचिव ॲडव्होकेट विशाल भोयर यांनी केले। या कार्यक्रमाला हजारो समाज बांधव तसेच महिला सहभागी उपस्थित होत्या व या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरता सावित्रीबाई फुले उत्सव समितीचे कोषाध्यक्ष अमोलभाऊ वानखडे, प्रज्वल भोयर, अथर्व श्रीखंडे, माजी नगरसेवक बच्चूभाऊ वानरे, माजी नगरसेवक अजयभाऊ हजारे, माजी नगरसेवक प्रफुल्लभाऊ कोकाटे, हर्षलभाऊ वाघ, ओमप्रकाश मानकर, पंकज सर्जन, पंकज गोरे, आशिष जिमटे, डॉक्टर वाढवणकर, डॉक्टर कोटेकर, अभय बानाईक, रोशन आगलावे, अजय बानाईक, जगदीश भाऊ घोले यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। सर्वांना नमस्कार। आज अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि त्याचे पलीकडे जो म्हणजे सुवर्णाचा दिवस, ज्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, परंतु त्यांच्या ज्ञानगंगेनं, त्यांच्या शिक्षणामुळे आज खऱ्या अर्थानं सर्व भारताकडे आणि वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाची ज्ञानगंगा म्हणून असलेली शिक्षणाची परम दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान चांदूर रेल्वेमध्ये या सर्व आयोजकांनी अतिशय डीजेच्या गाण्यावर डोक्यावर न घेता एका पुस्तक पद्धतीने, एका वैचारिक पद्धतीनं या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांमधनं खऱ्या अर्थानं वैचारिकतेने आज सावित्रीबाई फुलेंची जयंती मोठ्या थाटात माटात किंबहुना एक असा सुंदर भव्य दिव्य असा बहारदार कार्यक्रम यांनी खऱ्या अर्थानं केला। आज सांगण्यास मला अतिशय आनंद होतो की आज जरी सावित्रीबाई फुलेंची जयंती असली, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे शिवराय किंवा महासाहेब राजमाता जिजाऊ, ज्योतिबा फुले आणि सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदारांनी केलेले एक शैक्षणिक काम असेल, सामाजिक कार्य असेल, कारण की आपल्याला सर्वांना माहित आहे की जिथं चूल आणि मूल येतं तिथं शिक्षणाची ज्ञानगंगा ही थांबवलेली असते। पण आज खऱ्या अर्थानं फार आनंदाचा अभिमान वाटतो की आज या चांदूर रेल्वे वासियांनी आणि विशेषतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या उत्सव समितीने अतिशय एक आगळा वेगळा आयोजनाचा प्रोग्राम घेऊन त्यांनी वैचारिकतेचा प्रबोधनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला। आणि मला विशेष सांगायला आवडेल की आज जेवढे काही सर्व भारतीय लोकांना वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, पक्षातला लोकांना एकत्र बांधून
त्या प्रत्येक महापुरुषांच्या घरी जाताना जसे आपण म्हणतो की छोटं रोपटं लावा, लावलेल्या रोपटाचं वटवृक्ष होतं आणि इथेच महापुरुषांच्या प्रतिमेचं आणि खऱ्या अर्थानं प्रतिमेचे सर्वांना फोटो देण्यात आले की जेणेकरून येणारी उदयास आलेल्या पिढींना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा खऱ्या अर्थानं वैचारिक उदयास होईल. धन्यवाद. होय, मी सावित्रीबाई फुले बोलते. शिक्षण रात्रीचं दूध आहे, ते माझ्या सर्व मुलांना देणारच. काही सदस्य